तर भावानो, सगळ्यात पहिला तर तुम्हाला सगळ्यांना 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन. आणि त्यासाठी आपण सकाळ सकाळ चाललो होतो झेंडावंदनसाठी आणि आपल्याला घ्यायला तर आब्या आणि आब्याचं गॉगल मायापाशी उरलो होतं. सगळ्यात पहिला तर त्याला ते गॉगल देऊन टाकलो, आईस कर म्हणलो आणि गाडीवरती बसून तिथं नीट निघालो होतो आपण कॉलेजकडे जाण्यासाठी. आब्या उगी बडबड आता फेकायला तर मी ऐकत बसलो होतो आणि ह्यानं बघायचं आले एवढे जागेत ट्रक घालायला कसं जातं. पण शेवटी एकदाच कसं तर करून काढलं ट्रकाने. आम्ही पण परत नीट निघालो होतो कॉलेजकडे जाण्यासाठी. दोन्ही वागा आता गाडी हळू चालवायला लागली तर, कारण की फाटून हातात आलं पेट्रोल भरून भरून. ज्या आले डोक्याला ताप झालं नुसते पेट्रोलच्या पायात तर. आणि नीट आलो कॉलेज पैसे आणि आम्ही जायच्या अगोदर झेंडावंदन झालं. आता काय अर्थ म्हणलं जायला मध्ये जाऊ दे म्हणून नीट आलो सिद्धेश्वर मंदिर पैसे. सगळ्यात पहिला आतमध्ये जाऊन आरती वगैरे चालू होतं. मग आरतीला वगैरे थांबलो आणि दर्शन वगैरे केलं. आतमध्ये जाऊन निवांत दर्शन झालं आणि दर्शन वगैरे झाल्यावरती परत नीट निघालो होतो आपण नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि सगळीकडे झेंडावंदन अजून चालू होतं लई जागी. आणि नाश्त्याला सगळे दालचा नाही खाया तो क्या खाय म्हणत म्हणत दालच्या वडलो पद्धतशीर आणि शेळगीत आलो या परत्याच्या घरापिशाला घ्यायला. चिंगम खातो का घेऊ का काढून गाणे दाबून घेते. आणि नीट आलो आप्याच्या घरापाशी आणि तिथे गेल्या गेल्या परत छपरी चाळी चालू झाले बघा. आणि आप्याच्या घरच्या बाजूला झेंडावंदन निमित्त कुरकुरे आणि बिस्किट वाटायला ते तिन्ही पण तिथे गेलते आणि तिथं जाऊन बिस्किट वगैरे आणले होते. आणि सगळ्यात बारका तिथं आमच्यामध्ये परत्या असल्यामुळे त्यालाच दिला आम्ही खायला. आणि त्याला पण खायला पद्धतशीर, कारण की ते आहे एकटाच 2008चा आणि आम्ही सगळे त्यापेक्षा मोठे आहोत. परत्याच्या खिशात पैसे वळवळ करायला ते परत्या म्हणाल तर नाश्त्याला नेतो म्हणाल तर मग आब्या गाडी वगैरे काढला आपल्याला वगैरे सांगून तिथं आपण तिघं पण गाडीवरती बसलो आणि नीट आलो आपल्या यार्डात. आणि तिथे येऊन दालचा आणि गरम गरम भजी मागवला आणि खाता खाता जे आले असलं कप भरून त्यांनी दाल आणून दिलं. ते सगळं आब्या काय केलं ते सगळं दाल नेऊन त्या परत्याच्या ताटात ओतला होता. आणि तोंड तर बघण्यासारखं झालंच, पण भाऊ एकदा सगळं खाल्लं आणि खायचं झाल्यावरती परत आपण गाडीवरती बसून नीट आलो त्याच्या मित्राच्या घराकडं. घे रे काय लेकरा. चला ह्यांचं काय चालूच असतं. तुम्ही आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.